समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. सौ संजीवनी सुहास पुदाले यांची पलूस नगर परिषदेवर नगराध्यक्षपदी भरघोस मतांनी निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस मनस्वी शुभेच्छा. शुभेच्छुक परशुराम आप्पा शिंदे, माजी नगराध्यक्ष, नगर परिषद पलूस व मित्रमंडळ पलूस, तालुका पलूस, जिल्हा सांगली. पलूस नगर परिषद निवडणूक विजयानिमित्त काँग्रेस नगराध्यक्ष व नगरसेवकांचा मुंबई येथे भव्य सत्कार करण्यात आला. नुकत्याच पार पडलेल्या पलूस नगर परिषदेच्या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने घवघवीत व ऐतिहासिक यश संपादन केले. या विजयानिमित्त शुक्रवार दिनांक 26 डिसेंबर रोजी मुंबई येथील काँग्रेसचे राज्य मुख्यालय असलेल्या टिळक भवन येथे अभिनंदन व सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या समारंभास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार, आमदार डॉ. विश्वजित कदम यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी पलूस नगर परिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ संजीवनी सुहास पुदाले, सर्व विजयी नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी, ज्येष्ठ नेते, महिला प्रतिनिधी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडणुकीत पलूसच्या जनतेने काँग्रेसवर दाखवलेला ठाम विश्वास हा पक्षाने केलेल्या विकास कामांची पावती असून आगामी काळात पलूस शहराच्या सर्वांगीण विकासासाठी काँग्रेसचे नेतृत्व कटिबद्ध राहील असा निर्धार यावेळी करण्यात आला. या कार्यक्रमात नगराध्यक्षा सौ संजीवनी सुहास पुदाले व माजी गटनेते सुहास वसंतराव पुदाले यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच या सर्व विजयी नगरसेवक व उमेदवारांचा पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. समारंभात बोलताना हर्षवर्धन सपकाळ यांनी पलूस नगर परिषदेतील काँग्रेसच्या विजयाचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले, तळागाळातील जनतेशी थेट नाळ जुळून प्रामाणिकपणे काम करणाऱ्या नेतृत्वालाच जनता नेहमीच भरभरून साथ देते. पलूसमधील हा विजय काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर जनतेने शिक्कामोर्तब केल्यासारखा आहे. यावेळी उपस्थित राहिलेल्यांमध्ये नगराध्यक्षा संजीवनी सुहास पुदाले, नगरसेवक गणपतराव पुदाले, अमोल भोरे, रोहित दळवी, विजय जाधव, अनिल कांबळे, धीरज घोरपडे, शहाजी मोरे, संगीता गायकवाड, कोमल सदामते, सारिका खरकांडे, कविता पाटील, राजनंदिनी मोटकट्टी, प्राजक्ता पाटील, शकुंतला माळी, पूजा शेंडगे यांचा समावेश होता. कार्यक्रमात पक्षातील ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, महिला प्रतिनिधी तसेच कार्यकर्त्यांची लक्षणीय उपस्थिती होती. विजयानंतरची ही एकजूट आणि सकारात्मक वातावरण पलूस शहराच्या विकासाला नवी दिशा देईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. या यशाबद्दल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीने पलूसच्या सर्व विजयी उमेदवारांचे मनपूर्वक अभिनंदन केले असून भविष्यातही लोकहिताची कामे करत काँग्रेसची विश्वासार्हता अधिक दृढ होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.